हॅलो मित्रांनो, चॅनलवर स्वागत आहे तुमचं. या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमध्ये कॉलम चार्ट्स कसे काढतात ते बघणार आहोत. तर तुम्हाला आता एक एक्सेल शीट समोर दिसते, ग्रेड डिस्ट्रीब्युशन नावाचं. ही गोष्ट मी पुन्हा एकदा नमूद करतो. मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी नमूद केली होती की हे एक्झाम्पल नोरीन ब्राऊन या लेखकाने लिहिलेला, नोरीन ब्राऊन आणि अजून काही लेखक, पण त्यातला मुख्य लेखक नोरीन ब्राऊन याच्या पुस्तकातून घेतलेली ही उदाहरणं आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला एक काही डेटा दिसतो आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स आणि पर्सेंट कंपॅरिझनमध्ये. तर याच्यामध्ये सगळ्यात डावीकडच्या कॉलममध्ये ग्रेड्स दिलेत आणि आत्ताच्या 2025-26च्या क्लासमध्ये किती विद्यार्थ्यांना ही ग्रेड मिळाली आणि ऑल एक्सेल क्लासेस म्हणून अजून एक कॉलम आहे, त्याच्यामध्ये किती जणांना ही ग्रेड मिळाली ह्याचा नंबर दिला आहे. आणि नंतर याचं पर्सेंटेज दिलं, म्हणजे जर का एकूण 82 विद्यार्थी आहेत आणि त्यातल्या 16 जणांना ही ग्रेड मिळालेली असेल तर ते किती पर्सेंट होतं, ती सगळे पर्सेंटेज इथे टॅब्युलेट केलेले आहे. तसंच 500 जणांना, 2000पैकी 500 जणांना ही ग्रेड जर का मिळालेली असेल A to A-, तर 500 म्हणजे 2000पैकी किती होतात, तर ते 25% होतात. हे इथे टॅब्युलेट केलं. तर आपल्याला याचा कॉलम ग्राफ काढायचा आहे, कॉलम चार्ट. तर तो कसा काढायचा ते आपण, कॉलम चार्ट म्हणजे काय, तर मुळात आधी प्रत्येक ग्रेडमध्ये प्रत्येक प्रकारची ग्रेड मिळालेले जितके विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी प्रत्येकासाठी एक असा उभ्या स्वरूपाचा एक बार आपल्याला दिसतो आणि त्याची जी उंची असते त्या बारची, हाईट ऑफ द बार, ती त्या क्वांटिटीशी प्रपोर्शनेट असते. तर आपण प्रत्यक्ष जेव्हा आपण तो बार कॉलम चार्ट काढू त्यावेळेस आपल्याला जास्त चांगलं लक्षात येईल. तर आता या ठिकाणी पहिल्यांदा मी कॉलम चार्ट काढताना कॉलम ईमध्ये जो काही डेटा आहे, पर्सेंटेज डेटा, तो ग्रेडशी कम्पेअर करणार आहे. म्हणजे थोडक्यात असं की A to A- इतके ग्रेड मिळालेले किती पर्सेंट विद्यार्थी आहेत, B+ to B- मिळालेले किती पर्सेंट विद्यार्थी आहेत, याचा कॉलम चार्ट आपण करणार. तर त्याच्यासाठी आधी आपण कॉलम A मधले हा जो इथपासून इथपर्यंत सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तो कॉलम ईमध्ये इथपासून इथपर्यंत. म्हणजे आपल्याला इथला हे सगळे रेफरन्सेस आहेत की ग्रेड कुठून कुठपर्यंत आहेत ते, आणि हे प्रत्यक्ष नंबर्स आहेत जे आपल्याला प्लॉट करायचे आहेत. तर आपण जर का आधी कॉलम एमध्ये इथपासून इथपर्यंत सिलेक्ट केलं आणि नंतर जर का सरळ कॉलम ईमधल्या या रोमध्ये गेलो आणि सिलेक्ट करण्यासाठी प्रेस केलं, म्हणजे क्लिक केलं, प्रेस म्हणण्यापेक्षा क्लिक केलं माऊसला, तर होतं असं की इथलं जे सिलेक्शन आहे ते निघून जातं. जेवढं आपण जर का दुसरीकडे क्लिक केलं तर आधीचं संपूर्ण सिलेक्शन निघून जातं. तर अशा वेळेला जर का आधीचं सिलेक्शन तसंच ठेवून नव्याने काही सिलेक्ट करायचं असेल, ओके, तर काय करायचं, तर हे सिलेक्ट करून घ्यायचं. आता एक गोष्ट आपण अशी करू शकतो की आपण ईपर्यंत हे खेचू शकतो पूर्ण सिलेक्शन, पण त्याच्यामध्ये काय होईल की मधलेसुद्धा सगळी कॉलम सिलेक्ट होतील जे आपल्याला नको आहेत. तुम्हाला जर का 2 लागोपाठचे कॉलम सिलेक्ट करायचे असतील तर आपल्यासाठी सोपा मार्ग आहे की आपण ते माऊसचं जे बटन आहे ते तसंच दाबलेलंच ठेवून जितकं पाहिजे तेवढं असं सिलेक्ट करत जाऊ शकतो, खेचत जाऊ शकतो पुढे पुढे. पण प्रॉब्लेम असा आहे की जर का आपल्याला मधले कॉलम्स नको असतील आणि जर का सरळ पुढचा काही कॉलम सोडून पुढचा एखादा कॉलम सिलेक्ट करायचा असेल तर काय करायचं, तर आधी जो कॉलम पाहिजे तो सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर कीबोर्डवरची कंट्रोल नावाची जी की आहे ती प्रेस करायची आणि ती तशी प्रेस केलेली असतानाच जो कॉलम पाहिजे तिथे जायचा आणि तो सिलेक्ट करायचा. आणि मग आधी माऊसचं बटन सोडायचं आणि मग नंतर कंट्रोलचं बटन सोडायचं. आता बघा हे दोन्ही कॉलम सिलेक्ट झाले.
ओके. आता हे दोन्ही कॉलम सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यासाठी कॉलम चार्ट काढायचा आहे. तर आता तुम्ही जर का लाईन चार्टसाठीचा मागचा जो व्हिडिओ आहे तो बघितला असेल तर तुम्हाला लक्षात असेल की चार्ट्स आपल्याला जर का काढायचं असेल तर आपण इन्सर्ट नावाच्या टॅबमध्ये जातो आणि तिथे चार्ट्स नावाचे आपल्याला हा एक ब्लॉक आहे, त्याच्यात वेगळे पर्याय दिसतात, पर्याय ऑप्शन्स दिसतात. त्याच्यामध्ये मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की इथे आपल्याला लाईन चार्ट्स काढता येतात. तसंच त्याच्या जस्टवर कॉलम चार्ट नावाचं ऑप्शन आहे, इन्सर्ट कॉलम चार्ट. कॉलम चार्ट्समध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यातले पहिले 2 प्रकार आपण आत्ता बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर इथे जाऊन जर का आपण कॉलम चार्ट पहिला घेतला आणि जर का इथे क्लिक केलं तर इथे आपल्याला हा चार्ट मिळतो. हा चार्ट आपण थोडासा सरकवून घेऊयात म्हणजे आपल्याला टेबल पूर्ण दिसेल. थोडं हे लहान करून घेऊयात जे तो आपल्याला संपूर्ण दिसेल. ओके. आता बघा कॉलम चार्टचा अर्थ काय आहे तो. इथे ज्या ग्रेड्स आहेत त्या एक्स ॲक्सिसवर सगळीकडे प्लॉट झाल्या. A to A मायनस ही पहिली कॅटेगरी आहे. बेसिकली कॅटेगरीप्रमाणे त्यांनी प्लॉटिंग केलेलं आहे. ही पहिली कॅटेगरी जी आहे A to A मायनस, ह्याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत? 20% विद्यार्थी आहेत. तर त्यांनी 20% बरोबर हा जो कॉलम आहे त्याची हाईट जी ती 20% घेतली. वाय ॲक्सिसवर पर्सेंटेज दाखवलेलं आहे आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी जेवढं पर्सेंटेज असेल तेवढ्या उंचीचा तेवढ्या हाईटचा बार तो ड्रॉ करेल. तर A to A मायनस ह्या कॅटेगरीसाठी 20% असल्यामुळे त्यांनी या कॅटेगरीसाठी 20% त्या हाईटचा बार घेतला. दुसरी कॅटेगरी आहे ती B+ to B-, इथे दिसते ती कॅटेगरी. त्याच्यासाठी 32% ही व्हॅल्यू आहे. त्याच्यासाठी बरोबर 30 थोडंसं वर म्हणजे 32% त्यांनी बार दाखवला. त्याच्या पुढची कॅटेगरी C कॅटेगरी, त्याच्यासाठी 30%, त्याच्यासाठी हा पुन्हा 30% दिसेल आणि त्याप्रमाणे तसंच प्रत्येकासाठी. तर म्हणजे त्यांनी बार प्लॉट करताना काय केलं तर प्रत्येक कॅटेगरीसाठी जी त्याची पर्सेंट व्हॅल्यू आहे तेवढ्या हाईटचा बार त्यांनी इथे शो केलेला आहे, दाखवलेला आहे. तर याला म्हणतात बार नाही, कॉलम दाखवलेला आहे. बार चार्ट काय असतो तुम्ही नंतर पुढच्या लेक्चरमध्ये सांगेन. हा कॉलम दाखवलेला आहे. तर त्याच्याने होतं काय की आपल्याला त्याचं एक कंपॅरिझन बघायला मिळते. म्हणजे की प्रत्येक कॅटेगरीसाठी किती पर्सेंट म्हणा किंवा इथे पर्सेंट आहे पण नंबर जरी घेतला कुठला तरी सुद्धा अशाच प्रकारे प्रत्येक कॅटेगरी वाईज आपल्याला कळतं की किती पर्सेंट किंवा किती नंबर त्या कॅटेगरीमध्ये आहेत. ठीक सर, हा झाला पहिला कॉलम चार्टचा प्रकार. आता दुसरा एक कॉलम चार्टचा प्रकार असा पण आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला समजा 2 क्वांटिटीज एकमेकांची कंपेअर करायचे आहेत. म्हणजे असं की करंट क्लास आणि ऑल एक्सेल क्लासेस याच्यामधले जे पर्सेंटेजेस आहेत ते शेजारी कंपेअर करून बघायचे. तर आपण अशा वेळेला काय करतो तर आधी ग्रेडचा कॉलम सिलेक्ट करायचा. आता ह्यातल्या प्रत्येक ग्रेड्स साठी करंट क्लासमध्ये समजा A to A मायनससाठी करंट क्लासमध्ये 20% लोकांना ही ग्रेड मिळाली, पण ऑल एक्सेल क्लासेस या कॅटेगरीमधल्या लोकांना मध्ये 25% लोकांना ही ग्रेड मिळाली. ओके. तर आपल्याला कम्पेअर करायचं की A to A मायनस या कॅटेगरीमध्ये करंट क्लास आणि ऑल एक्सेल क्लासेस यातल्या दोन्ही क्लासेसमध्ये किती टक्के लोकांना A to A मायनस ग्रेड मिळालेली आहे
किती टक्के लोकांना ही सेकंड बी प्लस टू बी मायनस ग्रेड मिळाली आणि ते एक शेजारी शेजारी ठेवून कम्पेअर करायचे आपल्याला त्याचे बार्स, त्याचे कॉलम्स रादर. तर अशा वेळेला आपण हा आधी ग्रेडचा कॉलम सिलेक्ट केलेलाच आहे. त्याच्यानंतर कंट्रोल की दाबून हा पहिला इथला कॉलम सिलेक्ट करायचा. पहिला कॉलम म्हणजे कॉलम ई आणि कॉलम एफ पण सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर माऊसची की सोडून द्यायची आणि कंट्रोल की त्याच्या पाठोपाठ सोडून द्यायची. आता आपल्याला इथे आपण ग्रेड सिलेक्ट केली आणि नंतर करंट क्लास आणि ऑल एक्सेल क्लासेसमधल्या व्हॅल्यूज सगळ्या सिलेक्ट केल्या. ओके, आता इन्सर्टमध्ये जायचं आणि कॉलम चार्टमध्ये जाऊन क्लस्टर्ड कॉलम याला क्लिक करायचं. मागच्या वेळेला आपण क्लस्टर्ड कॉलम याला सिलेक्ट केलं होतं, पण आता इथे आपण क्लस्टर्ड कॉलम सिलेक्ट केलं तर क्लस्टर चार्ट मिळेल. आता मी आधी एक काम करतो, हा चार्ट तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघाल इथं थोडं आपण खाली घेऊयात. की ए टू ए मायनस ही कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये पहिला जो कॉलम आहे त्याला इथे 20% ही व्हॅल्यू आहे त्याचा जो करंट क्लाससाठी. इथे बघा करंट क्लास जो आहे तो निळ्या रंगाने दाखवलेला आहे आणि ऑल एक्सेल क्लासेस जे आहेत ते लाल रंगाने दाखवलेले आहेत, बरोबर. तर करंट क्लाससाठीचा जो कॉलम आहे तो 20%पर्यंतचा आहे आणि ऑल एक्सेल क्लासेसचा जो काही कॉलम आहे तो 25%पर्यंतचा आहे. म्हणजे आपल्याला या दोन हे जे दोन क्लासेस आहेत त्या दोन क्लासेसमध्ये पहिली कॅटेगरी जी आहे ए टू ए मायनस ग्रेड मिळालेल्यांची त्यांची कंपॅरिझन शेजारी शेजारी अशी बघायला मिळते. म्हणजे आपल्याला कंपॅरिझनसाठी हा जो काही कॉलम चार्ट आहे तो उपयोगाला येतो. आता असंही असू शकतं, आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर की एखाद्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या वर्गामध्ये असलेल्या किंवा एखाद्या कॉलेजमधल्या वेगवेगळ्या वर्गांमध्ये असलेल्या मुलांची आणि मुलींची संख्या यांची कंपॅरिझन करायची. तर आपण अशाच प्रकारे कॉलम चार्ट काढू शकतो की डिव्हिजन एमध्ये किती मुलं आहेत आणि किती मुली आहेत, डिव्हिजन बीमध्ये किती मुलं आहेत किती मुली आहेत. तर त्याच्याप्रमाणे मुलांसाठीचा एक कॉलम, मुलींसाठीचा एक कॉलम, त्याच्याने आपल्याला कंपॅरिझन कळेल की कोणत्या वर्गामध्ये मुलं जास्त आहेत, कोणत्या वर्गामध्ये मुली जास्त आहेत आणि त्यांची संख्या किती आहे आणि ती कितीने जास्त आणि कितीने कमी आहे. असं ह्याच्यासाठी हा कंपॅरिझनसाठी असं ह्या प्रकारचा चार्ट उपयोग पडतो. तुम्ही इथे ॲक्च्युली याच्याकडे अशा प्रकारे बघू शकता की जणू काही हा मी तुम्हाला जो उदाहरण दिलं जे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे रिलेट होऊ शकतं की वर्गांमधल्या मुलामुलींची संख्या, की उदाहरणार्थ डिव्हिजन एमध्ये या बारनी जितकं दर्शवलं तितकी मुलांची संख्या आहे आणि लाल रंगामध्ये जी दाखवली ती मुलींची संख्या. डिव्हिजन बीमध्ये ब्लू कलर निळ्या रंगामध्ये जेवढा जो कॉलम दाखवलेला आहे त्या कॉलमची जी हाईट आहे ती मुलांची संख्या आहे आणि लाल रंगामध्ये दाखवलेली जी आहे ती मुलींची संख्या आहे किंवा पर्सेंटेज आहे. इथे पर्सेंटेज म्हणून. तर अशा प्रकारे तुम्ही जर का आपल्याला कंपॅरिझन करायची असेल तर हा प्रकारचा जो कॉलम चार्ट आहे तो उपयोगी पडतो. तर आणि ह्याला म्हणतात क्लस्टर्ड कॉलम चार्ट. आणि क्लस्टर्ड का म्हणतात, कारण इथे हे जे दोन प्रकारचे कॉलम्स आहेत, दोन कॅटेगरीज, दोन वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ते शेजारी शेजारी प्लेस्ड आहेत, शेजारी शेजारी ठेवलेले आहेत एकमेकांच्या, म्हणून त्याला क्लस्टर्ड कॉलम चार्ट म्हणतात. आपण अजून एक प्रकारचा कॉलम चार्ट बघू, आता लगेचच बघणार आहोत, ज्याला म्हणतात स्टॅक्ड कॉलम चार्ट. तर स्टॅक्ड कॉलम चार्ट आणि क्लस्टर्ड कॉलम चार्ट याच्यामध्ये फरक काय आहे ते मी आता लगेच सांगेनच थोड्याच वेळात. पण त्याच्या आधी आपण हा जो चार्ट आहे त्याचं थोडं फॉर्मॅटिंग करून घेऊ. तर लाईन चार्टबद्दल जे मी मागचं लेक्चर दिलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा लाईन चार्ट कसा फॉर्मॅट करता येतो त्याबद्दल मी सांगितलं होतं. तशाच प्रकारे कॉलम चार्टसुद्धा फॉर्मॅट करता येतो. तर तो फॉर्मॅट करण्याच्या आधी आपण हा जो चार्ट आहे तो नवीन शीटमध्ये शिफ्ट करून घेऊ.
कारण इथे सगळी नाहीतर एकाच शीटमध्ये खूप गर्दी होते. आपण मागच्या वेळेला मी ह्याचा उल्लेख केला होता. तर अशा वेळेला आपण चार्टसाठी नवीन शीट जनरेट करू शकतो. त्यासाठी काय करायचं, तर आता आपण इथे बाहेर जर का असू तर तो चार्ट सिलेक्ट होत नाही, तो डिसिलेक्ट होतो. त्या चार्टमध्ये जाऊन क्लिक करायचं, म्हणजे तो चार्ट सिलेक्ट होतो. आणि मग इथे कुठेतरी येऊन राईट क्लिक करायचं, आणि राईट क्लिक केलं की जी विंडो म्हणण्यापेक्षा जो काही मेनू पॉपअप होतो, त्या मेनूमध्ये मूव्ह चार्ट नावाचा ऑप्शन तिथे क्लिक करायचा. ओके, आता इथे आपल्याला दिसते की हा ऑब्जेक्ट आहे तो ग्रेड डिस्ट्रीब्युशन नावाच्या शीटमध्ये आहे. ऑब्जेक्ट इन ग्रेड डिस्ट्रीब्युशन इथे ऑलरेडी त्यांनी ते चेक झालेलं आहे. इथे न्यू शीटला क्लिक करायचं आणि त्याला त्यांनी नाव दिलं आहे चार्ट 2. तर ते तसंच राहू द्यायचं. तर त्याचा अर्थ असा होतो की आपण त्याला अशी इन्स्ट्रक्शन देतो की न्यू शीटमध्ये ते मूव्ह कर चार्ट 2 नावाचं, आणि ओके म्हणायचं. तर आता बघा, ग्रेड डिस्ट्रीब्युशनमधनं तो चार्ट निघून गेला आहे आणि तो आता चार्ट 2 नावाच्या एक्सेल शीटमध्ये नव्याने तो शिफ्ट झाला आहे. आता इथे चार्ट टायटल आहे, वाय ॲक्सिसवर पर्सेंटेजेस आहेत आणि एक्स ॲक्सिसवर ह्या ज्या सगळ्या कॅटेगरीज आहेत, ग्रेड कॅटेगरीज, त्या इथे दिसतात. आणि इथे हे दाखवून दिलेलं आहे की निळ्या रंगामधले बार्स जे आहेत ते करंट क्लास आणि लाल रंगामध्ये जे आहेत ते ऑल एक्सेल क्लासेस. याला म्हणतात लिजंड. लिजंड म्हणजे कोणत्या रंगामध्ये काय दाखवलेलं आहे, कोणत्या रंगामध्ये कोणत्या प्रकारचा कॉलम दाखवलेला आहे त्याचं इंडिकेशन. मराठीत त्याला सूची म्हणतात माझ्यामध्ये. तर आता याचं ना आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं आहे. फॉर्मॅटिंग करताना काय काय त्याचे कंपोनंट्स आहेत जे फॉर्मॅट करायचे आहेत ते मी लाईन चार्टच्या वेळेला सांगितलं होतं. लाईन चार्टमध्ये आपण ज्या प्रकारे फॉर्मॅटिंग केलं होतं त्याच प्रकारचं फॉर्मॅटिंग कॉलम चार्ट्समध्ये सुद्धा करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे जे टायटल आहे ते बदलायचं, हे आपण बदलू शकतो, ते इथे आपण बदलणार आहोत. इथे एक्स आणि वाय ॲक्सिसवरचे जे सगळे मार्किंग्ज आहेत ते खूप छोटे आहेत, ते नीट दिसत नाहीत, त्याचा फॉन्ट साईज वाढवून घ्यायचा. मागच्या लाईन चार्टमध्ये नसलेला एक ॲडिशनल एक घटक इथे आहे, तो म्हणजे हे लिजंड. ते लिजंडसुद्धा खूप बारीक अक्षरामध्ये आहे, ते आपल्याला नीट दिसत नाही, त्याचं पण फॉन्ट साईज वाढवून घ्यायची. त्याची जागासुद्धा आपण बदलून घेऊ, आपल्याला हवे तशी त्याची जागा बदलता येते. आणि एक्स आणि वाय ॲक्सिसला टायटल्स इथे नाही आहेत. ती लाईन चार्टच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं होतं की ती नसतील तर आपण ॲड करून घेऊ शकतो. ती आपण ॲड करायची आणि आपल्याला हवी ती नावं आपण त्याला द्यायची. तर या सगळ्या गोष्टी आपण आता इथे करणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवात करू चार्ट टायटल. इथे डबल क्लिक केलं की तो संपूर्ण सिलेक्ट होतो, त्याला डिलीट करून टाकू शकतो आपण. आणि चार्ट टायटल आपण काय देऊयात, कंपॅरिझन ऑफ 2 क्लासेस. चार्ट टायटल काय आहे त्याला काही महत्त्वाचं नाही, ते महत्त्व नाही आहे, त्यात आपल्याला बदलता येतं, एवढं फक्त मला इथे तुम्हाला सांगायचं. कंपॅरिझन ऑफ 2 क्लासेस. ओके, आता यात हे खूप छोटं आहे, मोठं करून घ्यायचं इथे. तर आपण तिथे क्लिक केलं आहे, क्लिक केल्यानंतर सिलेक्ट झालं आहे. राईट क्लिक केलं की हा मेनू पॉपअप होईल. इथे फॉन्टवर जायचं. ओके, इथे आत्ता 14 साईज आहे त्या फॉन्टची, ती आपण 20 तरी किमान करून घेऊया. ही झाली. आता हा मोठा झाला, याचा थोडंसं अजून मोठं करू शकतो आपण वाटलं तर. 24 करून घेऊया वाटलं तर, थोडं आणखी मोठं करू. आपल्याला हवं तेवढं मोठं करता येतं ते. तर हे झालं त्याचं हेडिंग. हेडिंग आपण त्याचं जे आपल्याला हवं तसं करून घेतलं. आता इथे आपण वाय ॲक्सिस सिलेक्ट करतो आहे आणि वाय ॲक्सिसमधले जे इथे मार्किंग्ज आहेत त्याचे आपल्याला साईज वाढवून, त्याचं फॉन्ट साईज वाढवून घ्यायचे. मागच्या वेळेला एक गोष्ट लाईन चार्टच्या वेळेला होती जी आता इथे करायची गरज नाही, ती म्हणजे लाईन चार्टच्या वेळेला आपण वाय ॲक्सिसची जी रेंज आहे ती ॲडजस्ट केली होती. तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ जरूर बघा, तर तुमच्या लक्षात आलं की तिथे जी काही वाय ॲक्सिसची रेंज होती ती 0 सुरू होते आणि त्याची मॅक्सिमम जिथपर्यंत तो लाईनच्या ज्या
ज्या व्हॅल्यूज घेतल्या जातात, ज्या आपण प्लॉट करतो तिथपर्यंत ती जाते. आणि जर का बरेचदा असंही होतं की शून्यापासून सुरू करायची गरज नसते आणि त्यावेळेला आपण त्याची मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू जी ते वाय ॲक्सिसची जी रेंज असते ती सेट करू शकतो आपल्याला हवी तशी. इथे कॉलम चार्टच्या बाबतीमध्ये तो प्रश्न येत नाही. ओके, कारण आपल्याला तो कॉलम 0पासूनच सुरू करावा लागतो. त्याची जी हाईट आहे ती पूर्ण आपल्याला हवी असल्यामुळे ती 0पासूनच आपण घेतो. आणि त्याची जो अप्पर बाउंड आहे तो तसाही तो आपल्याला हवा तर ॲडजस्ट करता येतो, पण जनरली तो एक्सेल अशाच प्रकारची ती व्हॅल्यू निवडतो की ती मिनिममच असते, ती आणखीन खाली आणण्याची काही गरज राहत नाही. ओके, आता त्याच्यामुळे आपल्याला एक कंपोनंट इथे जो आहे तो म्हणजे वाय ॲक्सिसची जी रेंज आहे ती ॲडजस्ट करण्याचा प्रश्न कॉलम चार्टमध्ये नसतो, जो लाईन चार्टमध्ये असतो. पण इथे कॉलम चार्टमध्ये दुसरा एक जास्तीचा घटक आहे, तो म्हणजे लिजंड. तो आपल्याला इथे ॲडजस्ट करायचा. पण त्या व्यतिरिक्त एक्स आणि वाय ॲक्सिसचा जो फॉन्ट आहे तो तो ॲडजस्ट करण्याचा मात्र करायचं आहे आपल्याला. आत्ता आपण इथे वाय ॲक्सिसला सिलेक्ट केलं, तो सिलेक्ट झाल्यानंतर राईट क्लिक केलं आणि फॉन्टमध्ये गेलो. आता इथे 9 आहे, तो फॉन्ट आपण वाढवून माझ्या मते 14 वगैरे करून घ्यावं. आता 14 केल्यानंतर बघा तो बऱ्यापैकी दिसायला लागला आहे. तसाच एक्स ॲक्सिस पण त्याचं जे काही ती जी लेटर्स आहेत ती नीट दिसत नाही आहेत, ती पण आपण थोडी मोठी करून घेऊयात. सिलेक्ट केलं, सिलेक्ट झाल्यावर राईट क्लिक केलं, फॉन्टमध्ये गेलो, इथेही 9 आहे, तोही 14 करून घ्यायला हरकत नाही. आपल्याला आपण 14 करून बघायचं. असं वाटलं की लहान आहे तर आणखीन थोडं वाढवून घेऊ शकतो, मोठा आहे असं वाटलं तर पुन्हा कमी करून घेऊ शकतो. ओके, तर हा झाला एक्स ॲक्सिसवरचं वरच्या कॅटेगरीजचं त्या ज्या आहेत त्याचं फॉन्ट सिलेक्शन किंवा त्याचं फॉन्ट ॲडजस्टमेंट. आता इथे लिजंडमध्ये जाऊयात आपण. आता लिजंड जो आहे ते खाली आहे. आपल्याला खरं म्हणजे असं आहे की एक्स आणि वाय ॲक्सिसला सुद्धा लेबलिंग करायचं आहे, जसं आपण लाईन चार्टच्या वेळेला. आणि याच्या खाली ते एक्स ॲक्सिसचं लेबल येईल. त्याच्यामुळे आपण एक काम असं करूयात की हे जे लिजंड आहे ते आपण उजवीकडे राईट साईडला घेऊयात, कारण राईट साईड रिकामी आहे. लेफ्ट साईडला हे आकडे आहेत, खाली बॉटमला या कॅटेगरीजचं या डिनोट केलेल्या आहेत. आणि शिवाय एक्स ॲक्सिसचं टायटल पण इथे येणार आहे. वर त्या ग्राफचं जे हेडिंग आहे ते आहे, पण उजवी बाजू मात्र रिकामी आहे. त्याच्यामुळे राईट साईडला आपण हे घेऊन जाऊ शकतो आणि ती ॲडजस्टमेंट किंवा तशी सोय एक्सेलमध्ये आहे की आपल्याला हवं तसं आपण ते लिजंड डिस्प्लेस करू शकतो किंवा प्लेस करू शकतो. आता हे सिलेक्ट केलं आहे, त्याला राईट क्लिक केलं की ते फॉर्मॅट लिजंड नावाचं ऑप्शन येतो, म्हणजे लिजंडचं फॉर्मॅटिंग. आता इथे फॉर्मॅट लिजंडवर क्लिक केलं की इथे सगळ्यात लगेच इथे पॉपअप होते जो काही कॉलम, तिथे लिजंड ऑप्शन्स येतात आणि तो विचारतो आपल्याला की टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट यात कुठे तुम्हाला हवं आहे. आपण ते राईटला म्हणूयात. राईटवर क्लिक केलं की तो राईटला येईल आणि इथे दिसेल तुम्हाला की ते खूप छोटं आहे, लहान आहे त्याची साईज. म्हणजे जशी फॉन्ट साईज आपण वाय आणि एक्स ॲक्सिसवरच्या मार्किंग्सची वाढवून घेते तशी इथे वाढवून घ्यायला पाहिजे. म्हणून आपण पुन्हा इथे सिलेक्ट करणार. प्रोसेस तीच प्रत्येक वेळेला. सिलेक्ट करायचं, राईट क्लिक केलं की फॉन्टवर जायचं आणि इथे तुम्हाला फॉन्ट साईज इथे 9 जी दिसते ती आपण वाढवून पुन्हा वाटलं तर 15 वगैरे करून घेऊयात. जास्त होती 15 का, थोडी लहान करून बघू. ठीक आहे, 12. ठीक आहे, वाटलं तर नंतर पुन्हा ॲडजस्ट करूयात. आता एक गोष्ट राहिली आहे करायची, ती म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिसला टायटल द्यायचं राहिलं होतं. तर ग्राफमध्ये सिलेक्ट केलं, ग्राफच्या आतमध्ये क्लिक केलं तर ग्राफ सिलेक्ट झाला आणि इथे 3 पुन्हा ऑप्शन्स येतात. तर प्लस साईनमध्ये जायचं, जे केलं होतं आपण लाईन चार्टच्या वेळेला तेच. ॲक्सिस टायटल जे आत्ता इथे अनचेक्ड आहे, म्हणजे सिलेक्टेड नाही आहे, ते सिलेक्ट करायचं, चेक करायचा तो बॉक्स की इथे लगेच ॲक्सिस टायटल्स येतात. त्याच्यासाठी आपल्याला लगेच रिकामे बॉक्सेस उपलब्ध होतात. इथे डबल क्लिक केलं,
हा वाय ॲक्सिसचं टायटल, काही वाय ॲक्सिस जे काही इंडिकेट करतं, जे काही दर्शवतं ते आपल्याला इथे टाईप करायचं. तर ते काय आहे, तर ते पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स आहे. ते आपण इथे लिहिलं. आणि एक्स ॲक्सिस जे आहेत त्या काय इथे डबल क्लिक केल्यानंतर ते सिलेक्ट होईल संपूर्ण, ते डिलीट करून टाकायचं. आणि आपल्याला जे हवं ते टाईप करायचं. ह्या सगळ्या ग्रेड्स आहेत नाही का, ग्रेड्स. तर इथे ग्रेड्स लिहिले. आता इथेही पुन्हा आपण बघू शकतो की खूप छोटी आहेत ही अक्षर, ती त्याचा पण फॉन्ट साईज वाढवायचा. सिलेक्ट करायचं, सिलेक्ट झाल्यावर लाईट क्लिक करायचं, फॉन्टमध्ये जायचं. इथे 10 आहे ऑलरेडी, ती आपण 15 करून घेऊयात, म्हणजे ती मोठी होईल. एक्स ॲक्सिसला पण तेच करूया, सिलेक्ट करू, राईट क्लिक केल्यानंतर फॉन्टला जाऊन 15 करून घेऊया. आता हे मोठे झाले दोन्ही. वाटलं तर आणखीनही मोठं करून घेऊ शकता येतं. उद्या समजा असं वाटलं की 18 करूयात, 18 करून बघूयात. ठीक आहे. ओके, तर हे आता बऱ्यापैकी ठीक दिसतं. हे प्लॉट झालेत. आपण हेडिंग टाकलं, सगळे जे मार्किंग्ज आहेत ते दिसतील इतपत मोठे केले. ॲक्सेसला टायटल्स दिली आणि जे लिजंड आहे ते राईट साईडला घेऊन त्याची पण साईज, फॉन्ट साईज मोठी केली. ओके, हे त्याचं बेसिक फॉर्मॅटिंग जे करायचं ते आपण केलं. मी तुम्हाला मागे लाईन चार्टच्या वेळेला सांगितलं होतं तसं फॉर्मॅटिंगचे अनेक ऑप्शन्स अजूनही असतात, आपण ते सगळे बघणार नाही. इथेही जसं उदाहरणार्थ लाईन चार्टच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की लाईनचा रंग बदलता येतो वगैरे, त्याला अजून इफेक्ट्स देता येतात, त्याला 3D इफेक्ट्स वगैरे सुद्धा देता येतात. तसं इथे सुद्धा करता येतं. जसं उदाहरणार्थ हे जे दोन प्रकारचे बार्स आहेत, निळे बार्स आणि लाल बार्स, तर त्यांचेही रंग वगैरे बदलता येतील. लाल बार जो आहे तो जर का त्यातल्या कोणत्याही एका बारवर सिलेक्ट केलं तर सगळे लाल बार सिलेक्ट होतील. आणि त्याच लाल बारवर जाऊन राईट क्लिक करायचं आणि इथे फॉर्मॅट डेटा सिरीज नावाचं शेवटचं ऑप्शन आहे. तिथे जर का गेलो तर रंग, इथे कलरिंगचा ऑप्शन असतो माझ्यामध्ये, कलर. आता इथे बघा, इथे हा जो रंग आहे जो सिलेक्टेड आहे त्याच्याऐवजी दुसरा कुठला रंग घेतला तर समजा पिवळा रंग घेतला. अच्छा, बॉर्डरचा रंग पिवळा झाला. फिल कलर म्हणतो आपण, फिल. पिवळा झाला. ओके, तर हे असे फॉर्मॅटिंग करता येतं, पण ते त्या मानाने ते दुय्यम आहे. मुख्य फॉर्मॅटिंग आपण बघितलं. ओके, तर हा झाला कॉलम चार्ट्सचा पहिला प्रकार, ज्याला म्हणतात क्लस्टर्ड कॉलम. आता दुसरा प्रकार एक तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे अशाच प्रकारचा चार्ट, फक्त ह्याच्यामध्ये जे शेजारी कॉलम्स आहेत ते एकावर एक असतात. त्याला म्हणतात स्टॅक्ड कॉलम चार्ट, ह्याला म्हणतात क्लस्टर्ड कॉलम चार्ट. तर आता स्टॅक्ड कॉलम चार्ट कसं तयार करायचं ते बघू. अगदी तीच पद्धत आहे. जी ग्रेड्सचा जो कॉलम आहे तो सिलेक्ट करायचा, कारण ह्या कॅटेगरीज आहेत आणि या कॅटेगरीजप्रमाणे आपल्याला हा डेटा प्लॉट करायचा. तर त्याच्यामुळे हा संपूर्ण ही 2 कॉलम सिलेक्ट करायचे आणि यांची कंपॅरिझन हवी ना आपल्याला, त्याच्यामुळे हे 2 कॉलम सिलेक्ट केले. आता पुन्हा एकदा इन्सर्टमध्ये गेलो आपण. इथे
हा कॉलम चार्ट आपल्याला प्लॉट करायचा असल्यामुळे इथे क्लिक केलं आणि दोन जे पर्याय पहिले दोन पर्याय त्याच्यामधला पहिला जो आहे तो क्लस्टर्ड कॉलम चार्ट आहे, जो आपण ऑलरेडी प्लॉट केलेला आहे. दुसरा जो आहे तो स्टॅक्ड कॉलम चार्ट असतो. तिथे जर का क्लिक केलं तर आपल्याला इथे हा दुसरा स्टॅक्ड कॉलम चार्ट मिळतो. आता इथे याचं बघूयात आपण कसं काय होतं ते. थोडंसं खाली घेतो. आता हे बघा की काय नेमकं घडलं आहे ह्याच्यामध्ये. A-A- हा ही जी पहिली कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये निळ्या रंगाचा जो बार जो कॉलम जो दिसतोय तो हा जो करंट क्लासचा जो आहे त्याचा बार आहे आणि त्याच्या पुढचा जो निळ्या रंगाचा त्याच्यावर ठेवलेला जो कॉलम आहे तो ऑल एक्सेल क्लासेसला करस्पॉन्ड करतो, त्याचा बार. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्हाला दिसेल, तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर या कॅटेगरीमध्ये A-A- या कॅटेगरीमध्ये 20% हे करंट क्लासचे आहेत. म्हणून त्यांनी तो पहिल्या कॉलमची हाईट 20% ठेवली आणि ऑल एक्सेल क्लासेस जे आहेत ते किती टक्के आहेत, 25% आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे 20% सुरू करून त्याच्या पुढे 25%, म्हणजे एकूण 45% त्यांनी त्या कॉलमची हाईट आहे. त्यातल्या 20% हे करंट क्लास आणि त्याच्या पुढचे 25% हे ऑल एक्सेल क्लासेस. अशा प्रकारे ते रचलेत. म्हणजे जे बार शेजारी शेजारी ठेवायचे त्याच्याऐवजी त्याने ते एकावर एक ठेवले. त्याची टोटल जी हाईट झाली ती 45% झाली. 20 अधिक 25 अशी 45. त्यातला 20 हा भाग करंट क्लासचा आणि 25 हा उरलेला भाग हा ऑल एक्सेल क्लासचा. अशा प्रकारे ते रचलेत. असे हे पाच कॅटेगरीजसाठी 5 बार्स. तसंच तुम्ही इथे बघा, सेकंड B+ to B- हा 32% पहिला आणि त्याच्या पुढे 30% हा दुसरा कॉलम एकावर एक रचलेले. अशा प्रकारे सगळं. आता हा पण वाटलं तर जो चार्ट आहे कॉलम चार्ट तो मी इथे क्लिक करून मूव्ह चार्ट म्हणून नवीन एका शीटमध्ये घेऊन जाऊ शकतो. इथे जर गर्दी नको असेल तर हा इथे नवीन ठिकाणी आला आणि जे काही आपण फॉर्मॅटिंग चार्टचं क्लस्टर चार्टच्या बाबतीमध्ये केलं तेच अगदी तसंच्या तसं या स्टॅक्ड कॉलम चार्टच्या बाबतीतही करता येतं. ही नावं लक्षात ठेवा. स्टॅक म्हणजे एकावर एक रचणं. इथे हे एकावर एक रचलेले बार्स आहेत म्हणून त्याला स्टॅक्ड कॉलम चार्ट म्हणतात. जितके इथे 2 क्लासेस आहेत म्हणून 2 कॉलम्स एकावर एक रचले. समजा 3 क्लासेस असते तर एकावर एक 3 कॉलम्स रचले गेले असते. ठीक आहे. तर आणि त्याचं फॉर्मॅटिंग जसं आपण याच्या आधीच्या चार्ट्समध्ये केलं आहे तसंच हेडिंग बदलता येतं, ॲक्सिसला लेबल्स देता येतात. इथे जी लिजंड आहे ती उजवीकडे किंवा डावीकडे कुठेही हवी तशी शिफ्ट करता येते. प्रत्येकाचे फॉन्ट साईज आपल्याला ॲडजस्ट करता येते. याचे रंगसुद्धा बदलता येतात. इथे बघा तुम्ही, इथे मी क्लिक केलं लाल रंगाच्या कॉलमवर, हे सगळे लाल रंगाचे कॉलम सिलेक्ट झाले. आपल्याला हवे तसे त्याचे रंग बदलता येतात, त्याचं स्टायलिंग बदलता येतं. तर हे इथं करून दाखवत नाही कारण आत्ताच मी हे सगळं करून दाखवलं. आधी क्लस्टर्ड कॉलम चार्टच्या बाबतीमध्ये, स्टॅकच्या बाबतीमध्ये मी इथं करून दाखवत नाही. ओके. तर हा झाला कॉलम चार्टवरचा सगळा भाग. तर मला असं वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून बघू शकता. तर आत्ता इथे थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूयात.